उद्धव ठाकरे आमच्याकडे आले तरी त्यांचं स्वागतच करू, कारण राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं अत्यंत खळबळजनक आणि राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण विधान शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. महाराष्ट्राच्या सातत्यानं बदलणाऱ्या आणि अनपेक्षित वळण घेणाऱ्या राजकीय पटलावर या वक्तव्यानं पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडवून दिली. गेल्या काही काळापासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये कमालीची कटुता पाहायला मिळत असताना एका सत्ताधारी मंत्र्यानं थेट मुख्य विरोधक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांविषयी घेतलेली ही मवाळ भूमिका अनेक चर्चांना उधाण आणणारी ठरली. राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर आणि ठाकरे गटातील संभाव्य अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर या विधानाचं अचूक टायमिंग साधण्यात आलं असून त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना या संघर्षाला एक नवे परिणाम लाभण्याची चिन्ह दिसतात. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणता नवीन एपिसोड पाहायला मिळू शकतो याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात प्रेस मराठी. प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे मुंबई, ठाणे आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. जे शिवसेनेमध्ये 2 वर्षांपूर्वी अभूतपूर्व फूट पडली, ज्या फुटीनंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर गद्दार, खोके आणि खोटी शिवसेना म्हणून अत्यंत शेलक्या शब्दात आरोप प्रत्यारोप करण्यात आले, त्याच संघर्षातील एक प्रमुख चेहरा असलेल्या सरनाईक यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षांतराचा किंवा पुनरागमनाचा विषय अप्रत्यक्षपणे छेडल्यानं राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात. सरनाईक यांच्या विधानाचा सखोल अर्थ लावताना अनेकांना त्यांच्या भूतकाळातील भूमिकेची आठवण होती. महाविकास आघाडीचे एक सरकार असताना केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत पुन्हा युती करण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्यामुळे सरनाईक यांनी आता केलेले विधान केवळ एक राजकीय वक्तव्य आहे की त्यामागे पडद्याआड घडणाऱ्या काही मोठ्या घडामोडींचा हा पूर्वसंकेत आहे, याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रसार माध्यमांनी जेव्हा त्यांना ठाकरे गटातील संभाव्य फुटीबद्दल आणि आमदारांच्या संपर्काबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अतिशय शांतपणे आणि परिपक्व राजकीय नेत्याप्रमाणे उत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट केलं, राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे आणि इथं कोणत्याही गोष्टी कायमस्वरूपी नसतात. आज जे एकमेकांचे कट्टर विरोधक दिसत आहेत ते उद्या एकाच मंचावर एकत्र येऊ शकतात. याच न्यायानं जर भविष्यात स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात येण्याची इच्छा दर्शवली किंवा त्यांनी एकत्र येण्याचा विचार केला तर त्यांचंही स्वागत केलं जाईल. हा कोणताही वैयक्तिक विरोध नसून केवळ वैचारिक आणि राजकीय भूमिकेचा लढा आहे, असं भासवण्याचा प्रयत्न सरनाईक यांनी या माध्यमातून केलाय. या विधानाचा थेट संबंध सध्या राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या ऑपरेशन टायगर या संकल्पनेशी जोडला जातोय. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं नाव आणि धनुष्यबाणी चिन्ह मिळवलं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले निष्ठावान कार्यकर्ते आणि काही मोजके खासदार आणि आमदार अजूनही त्यांच्या पक्षाची ताकद टिकवण्यात. मात्र अलीकडच्या काळात ठाकरे गटात अंतर्गत पातळीवर प्रचंड अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अनेक लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी आणि भविष्यातील राजकीय अस्तित्वासाठी सत्ताधारी गटाशी जुळवून घेणं गरजेचं वाटत होतं. नेमका याच मुद्द्यावर बोट ठेवत सरनाईक यांनी सांगितलं की ज्या लोकप्रतिनिधींना किंवा कार्यकर्त्यांना ठाकरे गटात कोंडमारा सहन करावा लागतोय, ज्यांचं तिथं मन रमत नाहीये, अशा सर्वांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दरवाजे 24 तास उघडे. मग तो साधा कार्यकर्ता असो, नगरसेवक असो, आमदार असो की स्वतः पक्षप्रमुख असो. बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येकाला पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. या राजकीय घडामोडींमध्ये प्रताप सरनाईक यांच्या विधानाचा टायमिंग अत्यंत महत्वाचा मानला जातोय. ठाकरे गटाच्या एका महत्वाच्या बैठकीला काही आमदारांनी प्रत्यक्ष हजेरी न लावता घरगुती कामाची कारणं दिली होती, तर काही नेत्यांची अनुपस्थिती ठळकपणे दिसून आली होती. या घटनेनंतर ठाकरे गटात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले आणि सत्ताधारी पक्षाने या संधीचा फायदा उठवत विरोधी छावणीत संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली. सरनाईक यांनी या परिस्थितीचा अचूक वेध घेत विरोधी पक्षातील नेत्यांना एक प्रकारे खुली ऑफरच देऊन टाकली. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असतो आणि त्यासाठी त्यांना एका मजबूत आणि सक्रिय नेतृत्वाची गरज असते, जे नेतृत्व एकनाथ शिंदे देत आहेत, असं सांगत त्यांनी ठाकरे गटातील आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाकडून अत्यंत तीव्र आणि स्पष्ट प्रतिक्रिया उमटली आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे गटाचे सर्व दावे फेटाळून लावलेत. ठाकरे गटातील सर्व आमदार पूर्णपणे एकत्र असून त्यांच्यात कोणतीही फूट पडलेली नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय. सत्ताधारी पक्ष केवळ केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून आणि पैशांच्या जोरावर वातावरणात गढूळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. प्रताप सरनाईक यांचं विधान म्हणजे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या अन्य नेत्यांकडून केली जाते. राजकीय विश्लेषकांच्या मते प्रताप सरनाईक यांचे हे विधान वरकरणी मवाळ आणि स्वागतार्ह वाटत असलं तरी त्यामागे एक अत्यंत चतुर राजकीय खेळी दडलेली आहे.
उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांना आणि आमदारांना एक संदेश देण्याचा हा प्रयत्न असू शकतो. जेव्हा सत्ताधारी गटातील एखादा मोठा नेता थेट सर्वोच्च नेत्याच्या स्वागताची भाषा करतो, तेव्हा त्या पक्षातील द्वितीय आणि तृतीय फळीतील नेत्यांचं मनोधैर्य खचू शकतं. आपल्याला ज्या पक्षाच्या भविष्याची काळजी आहे, त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याबाबतच जर अशी विधानं होत असतील, तर आपण आपला वैयक्तिक राजकीय विचार का करू नये असा विचार आमदारांच्या मनात येऊ शकतो. हा संभ्रम निर्माण करणं या विधानामागील मुख्य हेतू असू शकतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे नजर टाकली तर प्रताप सरनाईक यांचे हे विधान पूर्णपणे अशक्य कोटीतील वाटत नाही. महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात इतक्या अकल्पित राजकीय घडामोडी आणि भूकंप पाहिलेत की आता राजकारणात काहीही घडू शकतं यावर जनतेचा विश्वास बसू लागलाय. 2019 मध्ये कट्टर वैचारिक विरोधक असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करतील अशी कोणतीही कल्पनाही केली नव्हती. त्यानंतर 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे भाजपसोबत जातील आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी अजित पवार देखील त्याच सत्तेत सहभागी होतील, हे देखील राजकीय गणितांच्या पलीकडचं होतं. त्यामुळे राजकारणात कोणतीही युती किंवा कोणतीही जवळीक कायमची नसते आणि कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. हा सरनाईक यांचा दावा वस्तुस्थितीला धरूनच आहे. या संपूर्ण विधानाला सरनाईक यांच्या वैयक्तिक राजकीय प्रवासाची देखील एक पार्श्वभूमी आहे. महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला, तेव्हा ते प्रचंड अडचणीत सापडले होते. त्या कठीण काळात त्यांनी घेतलेली बचावात्मक भूमिका आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांनी घेतलेला सहभाग हा त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा लढा होता. तेव्हा ते एकाच वेळी स्वतःच्या पक्षाची सर्वसमावेशक प्रतिमा तयार करतायत आणि त्याच वेळी विरोधकांच्या गोटात अस्वस्थतेची ठिणगी टाकतायत. या विधानामुळे आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा मिळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ठाकरे गट या आव्हानाचा सामना कसा करतात आणि आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यात उद्धव ठाकरे यांना कितपत यश येतं यावर पुढील अनेक गोष्टी अवलंबून असतील. शिंदे गटाकडून सुरू असलेलं ऑपरेशन टायगर खरोखरच पूर्ण आमदारांपर्यंत यशस्वी होतं की ठाकरे गट आपला उरलेला गड राखण्यात यशस्वी ठरतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. परंतु प्रताप सरनाईक यांच्या एका विधानानं राजकारणातील निद्रिस्त पडलेल्या अनेक चर्चांना पुन्हा एकदा जिवंत केलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं या जुन्या नियमांची पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून दिली आहे. पुढील काही दिवस या विधानाचा राजकीय धुराळा नक्कीच उडत राहील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.